यानंतर जे काय पडसाद उमटतील त्याला शासन जबाबदार राहणार. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जिल्हा असोसिएशनने दिला शासनाला इशारा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. शासनाने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचे 1,16,500 कोटी इतकी प्रलंबित देयकेमधील गेल्या 17 महिन्यांमध्ये केवळ 20,000 कोटी रुपये देयकं दिली आहेत. त्यामुळे अजून 96,400 कोटी इतकी देयकं बाकी आहेत. मात्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलावर गेली कित्येक महिने शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने 15 एप्रिलपासून जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाचा आज 10वा दिवस असून अजूनपर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही आहे. यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. निधी नाही काम नाही, निधी नाही काम नाही. कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा विजय असो. महाराष्ट्र कंत्राटदार महासचिव सुधीर नागराळे यांनी शासनाने आमच्यावर अशी परिस्थिती आणली आहे की आमच्या घरातील चुली बंद होतील असल्याचं सांगितलं. शासनाने लवकर दखल घेतली नाही तर 1 मे पासून अन्न सत्याग्रह आंदोलन सुरू करणार असल्याचं कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष बापू लाड यांनी सांगितले. मी बापू लाड, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ अध्यक्ष. गेली 15 दिवसापासून आमच्या ठेकेदारांच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन चालू आहे जिल्हा परिषदच्या समोर तसेच PWDच्या समोर. पण शासन अद्याप काही दखल घेत नाही. आणि काल काहीतरी आमचे लोक मंत्रालयात मीटिंगसाठी गेले होते, पण मुख्यमंत्र्यांची भेट काय होऊ शकली नाही किंवा त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. आणि आगामी काळामध्ये हे आंदोलन तीव्र होत जाणार आहे. प्रसंगी 1 मे महाराष्ट्र दिनापासून कदाचित आम्ही आमरण उपोषणाचा सुद्धा अन्न सत्याग्रहाचं आंदोलन चालू करावं लागणार आहे आम्हाला. आणि यानंतर जे काय पडसाद उमटतील त्याला शासन जबाबदार राहील. करवीर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील, उपाध्यक्ष अवधूत भोसले, योगेश बचाटे, दयानंद शिंदे, विकास पाटील, सतपाल मगदूम, संदीप सावंत, युवराज पाटील, योगेश माने, महेश जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.